मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। मंत्रालयामध्ये माझ्या विरोधात कट रचला गेला असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केलेला आहे। हा कट रचला जात असताना एक महिला देखील होती असा दावा देखील जरांगेंनी केलेला आहे। तर या कटासंदर्भात स्टिंग ऑपरेशन झाल्याचा देखील दावा जरांगे यांनी केलेला आहे। जरांगेंच्या या दाव्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। जरांगेंविरोधात कुणी रचलाय कट? मंत्रालयात कट रचल्याचा जरांगे पाटलांचा आरोप। जरांगे पाटलांचा आरोपांचा नवा बॉम्ब। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नवा आरोपांचा बॉम्बगोळा टाकून खळबळ उडवून दिली आहे। मनोज जरांगे पाटलांनी आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप केलाय। मंत्रालयात हा कट शिजला असून कट करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचा त्यांनी आरोप केलाय। कट जिथे रचला गेला तिथे उपस्थित असणाऱ्या एकाने माहिती दिल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। असा मोठा विषय सापडला आता 1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारीच्या मध्ये मुंबईत काय भयानक कट शिजलाय पुन्हा माझ्या विरोधात। त्याचं कारण स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, त्याच्यामुळे मी बोलत नाही। पूर्ण माहिती काढली ह्या 6 दिवसात मधल्या काय कट रचलाय, मुंबईत काय कट रचला, मंत्रालयात काय रचला आणि काय बोलणं चालू आहे आणि हे पुढे कुणी घातलंय। कारण त्याच्यात आणखी 6 ते 7 दिवस नाही झालं तर आणखी 15 दिवस झाले। मंत्रालयात कुणी येतं जातं, आलं असं कशाला बी असं दाखवायचं। पण यांचं तिथं पण काय शिजलं, तिथं एक बाई पण होती त्यांच्यासोबत। हे काय शिजलं हे पुढं मला तिथंच बसल्या जणांनी येऊन सांगितलं। मीडियात काय बाईट द्यायच्या ठरल्या तेही मला त्यांनी सांगितलं। माझ्या विरोधात जे षडयंत्र पुन्हा एक रचलंय ते मला त्याच्याच लोकांनी येऊन सांगितलंय पाठीमागच्या आठवड्यात नव्हता ना तुम्हाला। मी लगेच सगळी यंत्रणा कामाला लावली, खरं आहे का बघा। आणि ते अर्ध जवळपास खरं होता, कारण आतून गृह मंत्रालय कामाला लागलं। कारण हे लहान विषय नाही, पुन्हा एकदा त्यांनी तोच कट रचण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा। पण तो मला आधीच माहित झाला, मी सांगून टाकलं, कारण ते जवळजवळ तपास आलाय म्हणून मी आता काढलं नाही। 7 दिवस झाले मला माहित झालं, मी सांगितलं नाही। जरांगेंच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। सरकार विरोधातला आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। जर असं होत असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये एखादा नेता, लोकप्रिय नेता ज्यावेळेला आंदोलन करतो आणि त्या आंदोलन करताना त्यांनी न्याय मागण्यासाठी जेव्हा होतो त्याची भीती घेऊन जर अशा प्रकारचं कोण करत असेल, मला ह्याची माहिती नाही, पण ते जर करण्याचा प्रयत्न कोण करत असेल ते गंभीर बाब आहे। म्हणजे विरोधकांनी कोणी आवाजच उठवू नये अशा प्रकारसाठी, विरोधकांचा आवाजच दाबण्यासाठी वेगळ्या प्रकारचं षडयंत्र होत असेल तर त्याची चौकशी ते ज्यावेळेला सादर करतील पुरावे तेव्हा करून कारवाई करणं गरजेचं आहे। ते नक्कीच असं जर त्यांनी माहिती समोर आली तर विरोधी पक्ष या नात्याने पूर्ण त्यांना पाठिंबा देण्याचं काम आम्ही यासाठी करणार आहोत। कारण अशाच प्रकारे एकतर तुम्ही बोलाल तर ते आमच्या बाजूने बोललं पाहिजे, नाही बोललात तर तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही अटक करू